कोर्टात घटस्फोटाची केस सुरू होती. त्यावेळी पत्नीने न्यायाधीशांसमोर अशी अट ठेवली की कोर्टात उपस्थित असलेले वकील, पत्रकार इतकेच नव्हे तर न्यायाधीशसुद्धा आपल्या खुर्चीवरून हलले. मुंबई हायकोर्टात घटस्फोटाच्या एका प्रकरणाचा निकाल जाहीर होणार होता. महिलेची अट ऐकून न्यायाधीशांनी आपली नजर कागदपत्रातून वर उचलली आणि समोर उभ्या असलेल्या महिलेवर रोखली. श्रीमती अवंतिका नाईक, तुम्ही तुमच्या पतीला सुहास नाईकला घटस्फोट द्यायला तयार आहात का? कोर्टात शांतता पसरली. सर्वांची नजर अवंतिकाकडे वळली. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि आपल्या आतल्या सगळ्या धाडसाला एकवटून उत्तर दिलं, हो, मी घटस्फोट द्यायला तयार आहे. पण माझी एक अट आहे. जोपर्यंत ती अट मान्य केली जाणार नाही तोपर्यंत मी घटस्फोटाच्या कागदावर सही करणार नाही. या एका वाक्याने कोर्टातलं तापलेलं वातावरण एका झटक्यात थंड पडलं. दोन्हीही बाजूचे वकील एकमेकांकडे पाहू लागले. सुहासचा चेहरा पांढरा फटक झाला. न्यायाधीश जगदीश कदम आपल्या खुर्चीत सरळ ताणून बसले. त्यांच्या भुवया घट्ट मिटल्या होत्या. दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक प्रकरणं हाताळली होती, पण अशी वेळ त्यांच्यासमोर प्रथमच आली होती. त्यांनी चष्मा नाकावर सरकवून वर पाहिलं. अवंतिका त्यांच्या डोळ्यात थेट नजर भिडवत होती. तिचा आवाज आता थरथरत नव्हता. त्यात ज्वालामुखी फुटण्याआधीच्या गूढ शांततेसारखा ठामपणा होता. घटस्फोटाच्या कागदावर सही करण्यापूर्वी मी माझ्या पतीसोबत त्यांच्या खोलीत एका पत्नीच्या पूर्ण हक्काने शेवटची एक रात्र घालवू इच्छिते, अवंतिकाने ठामपणे सांगितलं. कोर्ट रूममध्ये जणू काही स्फोट झाला. सुहासचा चेहरा राग आणि लाजेने लालबुंद झाला. उपस्थित लोक थक्क झाले. हवेत सुस्कारे गुंजले. सुहासचा वकील चिडून उभा राहिला. ऑब्जेक्शन माय लॉर्ड, हा काय फालतूपणा आहे? ही मागणी अविवेक, बेकायदेशीर आणि लाजिरवाणी आहे. इथे न्यायालयाचा तमाशा करण्यात आला आहे. माझ्या क्लायंटची प्रतिमा खराब करण्यासाठी हा पूर्ण नियोजित कट आहे. न्यायालयाचा मौल्यवान वेळ वाया घालवण्याचा हा एक प्रयत्न आहे. मी विनंती करतो की ही मागणी तात्काळ शांत राहा मिस्टर भोसले. न्यायाधीशांच्या ठाम गडद आवाजाने त्याला गप्प केलं. त्यांची अनुभवी नजरेने अवंतिकाच्या चेहऱ्यावरील प्रत्येक भावना वाचण्याचा प्रयत्न केला. श्रीमती नाईक, जज गंभीरपणे म्हणाले, आपली मागणी अत्यंत असामान्य आहे. पण मला जाणून घ्यायचं आहे, या विचित्र मागणीमागचं खरं कारण काय आहे? भीती न बाळगता आपली गोष्ट स्पष्टपणे मांडा. नक्की काय घडलं आहे की तुम्ही अशी अट घालत आहात? अवंतिकाच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. ती हलक्या थरथरत्या आवाजात म्हणाली, जज साहेब, हे सगळं माझ्या 5 वर्षाच्या लग्नामुळे आहे. 5 वर्ष म्हणजे 1826 दिवस. या सगळ्या काळात माझ्या नवऱ्याने कधीही मला आपली पत्नी मानलं नाही. मी त्यांच्या घरी सून म्हणून गेले, पण राहायला लागले नोकरानीसारखी. प्रत्येक दिवस वेदनाने भरलेला, प्रत्येक रात्र नकाराने व्यापलेली. जज साहेबांना लगेच जाणवलं की हे प्रकरण केवळ घटस्फोटाचं नाही, तर एका स्त्रीच्या अस्तित्वाचा आणि सन्मानाचा आहे. त्यांनी सुहासकडे पाहिलं. त्याचं डोकं लाजेने खाली झुकलं होतं. कोर्ट रूममध्ये भीषण शांतता पसरली होती. अवंतिका पुढे बोलू लागली, साहेब, 5 वर्षांपूर्वी मी 25 वर्षाची एक मुलगी होते, जिच्या डोळ्यात हजारो स्वप्न होती. माझं लग्न सुहाससोबत ठरलं. तो एका मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पदावर होता. माझ्या आई-वडिलांनी त्यांच्या कुवतीपेक्षा कितीतरी जास्त खर्च केला. कर्ज काढलं. संसारासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू दिल्या. त्याच्या प्रत्येक मागणीला होकार दिला. त्यांना वाटलं आपली मुलगी आता सुखाने राहील, सोन्यासारखी जपली जाईल, तिचं आयुष्य राजासारखं होईल. पण जज साहेब, खरं काय झालं हे मी सांगते. अवंतिका क्षणभर थांबली. डोळ्यात ओलसर धुकं दाटलं होतं. जणू त्या आठवणी पुन्हा तिच्यासमोर उभ्या राहत होत्या. लग्नाच्या पहिल्या रात्री प्रत्येक मुलीप्रमाणे माझीही स्वप्न होती.
सजलेल्या खोलीत मेणबत्त्यांच्या उजेडात लाल साडी नेसून हातावर त्याच्या नावाची मेहंदी काढली होती. मी पलंगावर बसले होते, सुहासची वाट पाहत. माझं काळीज एवढ्या जोरात धडधडत होतं की मला वाटलं माझ्या श्वासाचा आवाजही सगळ्यांना ऐकू येईल. मला वाटलं होतं तो आत येईल, माझ्या डोळ्यात डोकावून आयुष्यभराच्या वचनांचा गोड गहिवर देईल. पण झालं काय? रात्री जवळपास 1 वाजता सुहास आत आला. त्याच्या चेहऱ्यावर ना आनंद ना उत्साह. तो थेट कपाटाकडे गेला, कपडे काढले आणि थंड निर्विकार आवाजात म्हणाला, अवंतिका, मला तुला काही सांगायचं आहे. जज साहेब, त्या क्षणी माझं मन उंच भरारी घेत होतं. मी वाट पाहत होते एखाद्या गोड कबुलीची. पण पुढच्याच क्षणी माझ्या स्वप्नांचा चुराडा झाला. तो म्हणाला, घरच्यांच्या दबावाखाली मी हे लग्न केलं. मी अजून तयार नाही, मला वेळ हवा आहे. तू पलंगावर झोप, मी सोफ्यावर झोपतो. इतकं बोलून तो उशी चादर घेऊन वळला आणि एका क्षणात माझं आयुष्य उद्ध्वस्त करून सोफ्यावर झोपला. त्या रात्री मी तासनतास रडत राहिले. माझ्या डोळ्यातलं काजळ, हातावरची मेहंदी, अंगावरली लाल साडी सगळं माझ्या अश्रूंमध्ये भिजलं. त्या रात्री माझं नव्या आयुष्याचं स्वप्नच संपलं. मी स्वतःला समजावत राहिले, कदाचित तो कामाच्या तणावात आहे, कदाचित वेळ लागेल, उद्या सगळं ठीक होईल. पण उद्या कधीच आलं नाही. जज साहेब, दुसऱ्या दिवशी सकाळी घरात उत्साहाचं वातावरण होतं. नातेवाईक मस्करी करत होते, हसत खेळत होते. पण माझ्या मनात मात्र वादळ धडधडत होतं. मी काहीही सांगितलं नाही, सांगूही शकले नाही, कारण मला वाटलं ही गोष्ट आमच्या दोघांमधली आहे, ती बाहेर काढणं योग्य नाही. अवंतिकाचा आवाज दाटून आला होता. तिने पुन्हा एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे म्हणाली, दिवस गेले, आठवडे गेले, महिने गेले, शेवटी वर्ष उलटली. पण सुहास बदललाच नाही. आम्ही एकाच छपराखाली राहत होतो, पण जणू 2 अनोळखी लोक होतो. तो रोज ऑफिसला जायचा, रात्री उशिरा घरी यायचा, जेवण करायचं आणि सोफ्यावर झोपायचं. आमचं बोलणं इतकंच, हो, नाही किंवा जास्तीत जास्त जेवण काय बनवलं आहे. जज साहेब, मी कितीतरी वेळा त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला. विचारलं, सुहास, माझ्याकडून काही चूक झाली आहे का? तुम्हाला माझ्यात काही कमी वाटतं का? सांगा, मी स्वतःला बदलून घेईन. पण त्याचं उत्तर नेहमी सारखंच, नाही अवंतिका, असं काही नाही. मला फक्त थोडा वेळ हवा आहे. प्लीज माझ्यावर दबाव आणू नकोस. त्याचा तो थोडा वेळ अखेर माझ्यासाठी न संपणाऱ्या प्रतीक्षेत बदलला. प्रतीक्षा, जी दिवसागणिक मला आतून पोखरत राहिली. मी त्याच्यासाठी फक्त एक गृहिणी होते, एक परिपूर्ण सून. त्यांच्या कपड्यांची इस्त्री करणं, आवडीचं जेवण बनवणं, घर नेहमी स्वच्छ नीट ठेवणं, त्यांच्या आईवडिलांची देखभाल करणं. मी आदर्श पत्नी आणि सून म्हणून प्रत्येक कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडलं. मला वाटलं कदाचित माझं प्रेम आणि सेवा पाहून त्यांचं मन पाघळेल. पण काहीच बदललं नाही. या सर्वाच्या बदल्यात मला मिळालं ते फक्त एकटेपण आणि अशी एक शांतता जी हळूहळू मला खात होती. त्यांचे मित्र घरी आले की सुहास जगातील सर्वात चांगला नवरा असल्याचं नाटक करायचा. तेव्हा तो माझ्याशी हसून बोलायचा, माझं कौतुक करायचा. मीही त्याच्या मित्रांसमोर आदर्श पतिव्रता, आनंदी बायको असल्याचं नाटक करायचे. पाहुणे दार ओलांडून गेल्यावर मात्र आमच्या चेहऱ्यावरील मुखवटे उतरायचे आणि तीच निरीव शांतता मला पुन्हा गिळायला यायची. मी कितीतरी वेळा त्याला म्हणाले होते, आपण बाहेर फिरायला जाऊया, एखादा चित्रपट पाहूया. पण त्याचं उत्तर नेहमी एकच असायचं, नको, माझं मन नाही, पुढच्या आठवड्यात जाऊया. पण तो पुढचा आठवडा कधीच आला नाही. लग्नाला वर्ष होताच माहेरून फोन यायला लागले. आई विचारायची, बाळा, आनंदाची बातमी केव्हा ऐकवणार? मी तिला काय सांगणार होते? कसं सांगणार की आमच्यात नवरा बायकोसारखं कोणतंच नातं नाही? मी कारणं देत विषय टाळायची. आई, सध्या त्यांचं करिअरवर लक्ष आहे. सुहासला आत्ताच मूल नकोत.
अवंतिकाचा कंठ दाटला. पुढे म्हणाली, हे खोटं मला आतून पोखरत होतं. कोणत्याही लग्न समारंभात किंवा कौटुंबिक कार्यक्रमात जाणं माझ्यासाठी शिक्षा झाली होती. नातेवाईक, शेजारी, ओळखीचे सगळे एकच प्रश्न विचारायचे, अवंतिका, गोड बातमी कधी? काही स्त्रिया तर माझ्या पोटाकडे अशा नजरेनं पाहायच्या जणू एक्सरे काढत आहेत. त्यांच्या सहानुभूतीपूर्ण नजरा मला बाणासारख्या बोचायच्या. लोक कुजबूज करायचे, नक्कीच काहीतरी कमी असेल. दिसायला तर धष्टपुष्ट आहे, मग काय कमतरता? आजकालच्या मुलींचं खाणं पिणंच असं असतं. अरे, एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडे का जात नाहीत? जज साहेब, ती पुढे म्हणाली. मी रोज मरत होते. त्या रात्री मी धैर्य दाखवून सुहासशी बोलली. सुहास, लोक चर्चा करू लागलेत. जर काही समस्या असेल तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊ. यात लाजण्यासारखं काय आहे? हे ऐकताच तो संतापला. पहिल्यांदाच इतक्या मोठ्याने ओरडला. तुला काय वाटतं, माझ्यात काही कमी आहे? मी सांगितलंय ना, मला सध्या मुलं नको आहेत. पुन्हा कधीही हा विषय माझ्यापुढे काढू नकोस. त्या दिवसानंतर माहेरच्यांना वाटू लागलं की दोष माझ्यातच आहे. आईने मला शहरातल्या सर्वात मोठ्या स्त्रीरोग तज्ज्ञाकडे नेलं. सर्व तपासण्या झाल्या. डॉक्टर म्हणाले, तुमचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. तुम्ही आई होऊ शकता. त्या दिवशी मी आनंदी होण्याऐवजी अजूनच कोसळली. कारण आता माझ्याकडे कोणतंच कारण उरलं नव्हतं. सासरीसुद्धा दोष माझ्यावरच ठेवला गेला. ज्या सासूबाई आधी माझ्यावर माया करत होत्या त्या आता रोज टोमणे मारू लागल्या. पूजा, व्रत, उपवास, नवस या सगळ्या गोष्टी माझ्याकडून करवून घेतल्या. शेजाऱ्यांनी, नातेवाईकांनी सुचवलेले उपाय माझ्यावर करण्यात आले. मला गुरुजी, बाबा, पंडितांकडे नेण्यात आलं, पण काहीच परिणाम झाला नाही. शेवटी मला वांझोटी म्हणायला सुरुवात झाली. सासूबाईंना माहीत होतं की त्यांचा मुलगा माझ्या जवळ येतही नाही, पण आई म्हणून मुलाच्या कमतरतेला कसं मान्य करणार? म्हणूनच त्यांनी सगळा दोष माझ्यावर टाकला. जज साहेब, लग्नाला जवळपास 4 वर्ष झाली होती. मी आता सर्व अपेक्षा सोडून दिल्या होत्या. फक्त माझं नशीब म्हणून जगत होते. एके दिवशी सुहास ऑफिसवरून घरी परतला. त्याच्या चेहऱ्यावर अनोखीच आनंदाची झळाळी होती. हातात एक गिफ्ट बॉक्स होता. ते पाहून माझं काळीज क्षणभर धडधडलं. मनात विचार आला, कदाचित आज काहीतरी बदलणार आहे. आशेचा एक नवा किरण उमटला. मला वाटलं, आज कदाचित तो माझ्या वर्षानुवर्षाच्या वेदनांबद्दल माफी मागेल, मला आपल्या मिठीत घेईल. मी पटकन तयार व्हायला गेले. सर्वात आवडती साडी नेसली, थोडा मेकअप केला, तयार होऊन बाहेर आले. तर काय बघते, सुहास तोच गिफ्ट बॉक्स घेऊन बाहेर जात होता. मी थरथरत्या आवाजात विचारलं, तुम्ही कुठे जात आहात? हा बॉक्स कोणासाठी आहे? तो निर्विकारपणे म्हणाला, हे गिफ्ट अनामिकासाठी आहे. आज तिच्या वाढदिवसाची पार्टी आहे. मी पार्टीला जातोय, मला उशीर होईल. मी आश्चर्यचकित होऊन विचारलं, ही अनामिका कोण? दरवाजातूनच त्याने उत्तर दिलं, माझ्या ऑफिसमध्ये काम करते, माझी चांगली मैत्रीण आहे. आणि तो निघून गेला. त्या रात्री तो 2 वाजता घरी आला. चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं, जे मी गेल्या 4 वर्षात कधीच पाहिलं नव्हतं. कपड्यांवर एका अनोळखी परफ्यूमचा सुगंध होता. त्या क्षणी माझ्या मनात शंकेचं बी पेरलं गेलं. तेव्हापासून मी शोध घ्यायला सुरुवात केली. एक दिवस धाडस करून त्याचा फोन चेक केला. मी कधीच त्याच्या फोनला हात लावला नव्हता, पण पासवर्ड मला माहीत होता. एकदा त्यानेच माझ्यासमोर टाकला होता. फोनमध्ये अनामिका नावाने नंबर सेव्ह होता. त्या नंबरवर असंख्य चॅट्स, प्रेमळ संदेश, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, मला तुझी आठवण येते, हातात हात घालून फिरलेले फोटो, एका ग्लासमधून कोल्ड्रिंक्स घेतानाचे फोटो. हे सगळं पाहून माझे हात थरथरले, डोकं गरगरू लागलं. जज साहेब, ते दोघं फक्त मित्र नव्हते. सुहास मला फसवत होता. ज्या प्रेमासाठी, ज्या आपलेपणासाठी, ज्या सोबतीसाठी मी 4 वर्षे तडफडत होते, तेच प्रेम तो दुसऱ्या कोणावर लुटत होता. आता मला समजलं. रात्री उशिरा पाय मोकळं करतो म्हणत तो बाल्कनीत का जात होता?
अनामिकेशी बोलण्यासाठी. ज्या माणसासाठी मी वर्षानुवर्ष रडले, तो दुसऱ्या स्त्रीसोबत आयुष्यातले आनंदाचे क्षण घालवत होता. त्या रात्री मला झोप लागली नाही. राग, वेदना, अपमानाचा एक लावा माझ्यात उसळत होता. दुसऱ्या दिवशी सुहास ऑफिसला निघत असताना मी ठामपणे म्हणाले, मला तुमच्याशी बोलायचं आहे. त्याने नेहमीसारखं रटलेलं उत्तर दिलं, अवंतिका, मला उशीर होतोय, संध्याकाळी बोलूया. पण मी थांबले नाही. नाही, मला आत्ताच बोलायचं आहे. ही अनामिका कोण आहे? तुमचं तिच्याशी काय नातं आहे? माझा प्रश्न ऐकून तो अडखळला. ती माझी एक मैत्रीण आहे. मी सरळ विचारलं, फक्त मैत्रीण? तीच का जिच्यामुळे तुम्ही आजवर मला हातही लावला नाही? जज साहेब, त्या दिवशी पहिल्यांदाच मी सुहासच्या डोळ्यात भीती पाहिली. सत्य उघडं होईल या भीतीने तो गप्प झाला. त्याचं मौन म्हणजेच त्याचा कबुली जबाब होता. मी ओरडले, का केलंस माझ्याशी असं? दुसऱ्या कोणावर प्रेम होतं तर माझ्याशी लग्नच का केलंस? माझं आयुष्य का उद्ध्वस्त केलंस? तो हलक्या थरथरणाऱ्या आवाजात म्हणाला. मी घरच्यांना नकार देऊ शकलो नाही. अनामिकेसाठी ते कधीच तयार झाले नसते, कारण ती दुसऱ्या जातीची आहे. मी ठरवलं होतं, लग्नानंतर तुला सगळं सांगेन. पण हिंमत झाली नाही. हिंमत झाली नाही? मी वेड्यासारखी हसले. 4 वर्ष मला फसवायला तुमच्यात हिंमत होती सुहास, पण सत्य सांगायला नाही. तुम्ही फक्त मलाच नाही, तुमच्या आई वडिलांनाही फसवलं आहे. तो निर्लज्जासारखा मान खाली घालून म्हणाला, मला घटस्फोट हवा आहे. न्यायमूर्ती महोदय, त्या क्षणी माझं संपूर्ण आयुष्य, माझ्या सर्व आशा, माझा सगळा संयम एका झटक्यात उद्ध्वस्त झाला. मी ज्या नात्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते ते प्रत्यक्षात कधीच अस्तित्वात नव्हतं. मी ठामपणे सांगितलं, मी घटस्फोट देणार नाही. तेव्हा सुहासने आपल्या आईला सगळं उघड केलं. आई असून, स्त्री असून मला वाटलं की त्या माझ्या वेदना समजून घेतील, पण मी चुकीची ठरले. एक दिवस माझ्या सासूबाई माझ्या खोलीत आल्या. प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरवत हळूच म्हणाल्या, अवंतिका बाळा, आम्हाला सगळं माहीत आहे. सुहासने जे केलं ते चुकीचं आहे, पण झालं ते झालं, ते बदलता येणार नाही. तू आमच्यासाठी मुलीसारखी आहेस, पण सुहासचा आनंदही महत्त्वाचा आहे. तो अनामिकेशिवाय राहू शकत नाही. आणि खरं सांगायचं तर वंशही पुढे चालवायचा आहे. तुझ्याकडून तर एवढ्या वर्षात तेही झालं नाही. त्यांचे ते शब्द माझ्या काळजात भाल्यासारखे घुसले. त्यांना चांगलं ठाऊक होतं की दोष त्यांच्या मुलात आहे, तरीही दोषारोप माझ्यावर टाकत होत्या. त्या म्हणाल्या, तू समजूतदार आहेस. सुहासला घटस्फोट दे आणि हे लग्न एखाद्या वाईट स्वप्नासारखं विसरून टाक. जज साहेब, त्या दिवशी मला उमगलं, त्या घरात माझं स्वतःचं असं कोणीच नव्हतं. ते लोक आपल्या मुलाच्या चुकांवर पडदा टाकण्यासाठी मला वापरत होते. आणि तेव्हाच मी ठरवलं, मी इतक्या सहजासहजी हार मानणार नाही. मी लढणार माझ्या आत्मसन्मानासाठी, माझ्या मानहानीविरुद्ध, माझ्या वाया गेलेल्या 5 वर्षांच्या भरपाईसाठी. अवंतिका पुन्हा वर्तमानात आली. तिनं आपल्या डोळ्यातलं पाणी पुसलं. तिच्या आवाजात आता नवा दृढ निश्चय होता. जज साहेब, मी त्याच दिवशी माहेरी परतले आणि एका अनुभवी वकिलाशी संपर्क साधला. तात्काळ घटस्फोटासाठी दावा दाखल केला. त्याचबरोबर मी भरण-पोषण भत्ता तसेच पतीच्या मालमत्तेत माझ्या योग्य हिस्सेची कायदेशीर मागणी केली. हे कळताच सुहास आणि त्याचं कुटुंब पूर्णपणे गोंधळून गेलं. सुहासने मला फोन करून म्हटलं, तू कधीच एक पैसा कमावला नाहीस. तुला कोणत्या गोष्टीचा भत्ता हवा आहे? त्या दिवशी मी ठाम आवाजात उत्तर दिलं, सुहास, मी गेल्या 5 वर्षांपासून तुझ्या घरी बिनपगारी नोकरानीसारखं काम केलं आहे. तुझ्या आईची सेवा केली, तुझं घर सांभाळलं. हा भत्ता म्हणजे माझ्या त्या 5 वर्षांच्या श्रमाचा पगार आहे आणि तो मी व्याजासकट तुझ्याकडून वसूल करणार. माझं बदललेलं रूप पाहून तो हादरून गेला आणि मग या लोकांनी आपली खरी लायकी दाखवली. त्यांनी कोर्टात हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की माझे इतर पुरुषांबरोबर अवैध संबंध आहेत. माझ्यावर
चरित्रहीन असल्याचा आरोप लावला. ज्या स्त्रीने 5 वर्ष आपल्या नवऱ्याची वाट पाहिली तिलाच कॅरेक्टरलेस ठरवण्याचा घृणास्पद प्रयत्न केला. मला एवढा मानसिक त्रास, एवढं सामाजिक अपमान दिलं की मी आतून पूर्णपणे कोलमडून गेले. पण तरी देखील मी उभी राहिले. आज जेव्हा आमचं नातं संपणारच आहे तेव्हा मी ही अट ठेवली. ही अट शारीरिक सुखासाठी नाही. न्यायमूर्ती महोदय, सुहासने मला 5 वर्ष हे जाणवून दिलं की मी कोणाच्या प्रेमाच्या लायकीची नाही. माझी ही अट माझ्या तुटलेल्या आत्मसन्मानाला पुन्हा जोडण्याचा प्रयत्न आहे. मी घटस्फोटाआधी केवळ एका रात्रीसाठी स्वतःला सांगू इच्छिते, मी एक संपूर्ण स्त्री आहे. मला हे हवं आहे की सुहासने जरी एका रात्रीसाठी का असेना मला पत्नी म्हणून मान्यता द्यावी. त्याच अधिकाराने त्याने 5 वर्षांपूर्वी समाजासमोर मला दिली होती. मला त्या घरातून नाकारलेली स्त्री म्हणून निघून जायचं नाही. मला त्या घराचा निरोप एक पत्नी म्हणून द्यायचा आहे. ही माझ्या स्वाभिमानाची लढाई आहे. अवंतिकाच्या बोलण्याने संपूर्ण न्यायालयात शांतता पसरली. कोर्टातल्या इतर स्त्रियांच्या डोळ्यातही अश्रू दाटले. ही अट सुहास नाईकच्या त्या अहंकाराला मोडण्यासाठी होती. त्या अहंकाराला जो समजतो की फसवणूक आणि पैसा वापरून तो काहीही करू शकतो आणि एका स्त्रीच्या आयुष्याला पायी तुडवून पुढे जाऊ शकतो. मला हवं होतं की त्या रात्री त्याला स्वतःच्या प्रत्येक चुकीची जाणीव व्हावी. माझ्या डोळ्यातील प्रत्येक वेदना त्याला दिसावी जी त्याने 5 वर्षांच्या अवधीमध्ये मला दिल्या आहेत. मला असा परिणाम हवा होता की दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो उठेल त्याच्या हृदयावर असं ओझं असेल की ते त्याला आयुष्यभर आठवण करून देईल की त्याने एका जिवंत, स्वप्नांनी भरलेल्या मुलीच्या आत्मेची हत्या केली. हा माझा बदला नाही जज साहेब, हा न्याय आहे. माझे ते गेलेले 5 वर्ष आता कधीच परत येणार नाहीत. कोर्टामध्ये खोल, भयानक शांतता पसरली. सर्वजण अवंतिकाच्या शब्दांनी स्तब्ध झाले होते. जज साहेबांनी सुहासकडे पाहिले. तो घामाने भिजलेला भिंतीकडे नजर लावून बसला होता. मिस्टर भोसले, आपल्याला काही सांगायचे आहे का? जजांनी विचारले. सुहासचा वकील उभा राहिला आणि म्हणाला, जज साहेब, ही एक काल्पनिक गोष्ट आहे. ही फक्त पैसे मागण्याची युक्ती आहे. मिसेस अवंतिका आमच्या क्लायंटला ब्लॅकमेल करत आहेत. ही अट बेकायदेशीर आणि अनैतिक आहे. तिला रद्द करावे. वकिलाच्या ठाम भूमिकेवर जजांनी थेट सुहासकडे प्रश्न केला. मी आपल्याला विचारतोय मिस्टर नाईक, तुमच्या पत्नीने जे काही सांगितलं ते खरं आहे का? फक्त हो किंवा नाहीत उत्तर द्या. तुम्ही 5 वर्षे पती पत्नी म्हणून नातं निभावलंत का? सुहासची नजर जमिनीवर पडलेली होती. तो शब्द शोधू शकत नव्हता. जजांची पुन्हा आव्हानात्मक आवाजातली मागणी ऐकून सुहास थरथरत आणि अगदी क्षीण आवाजात म्हणाला, हो हो. तेव्हा जज साहेब म्हणाले, कारण मी अनामिकावर प्रेम करत होतो. जजांनी पुढे विचारले, आणि हे खरे आहे का की विवाहित असूनही आपले मिस अनामिकासोबत संबंध होते? तुम्ही तिथे जात होता, तिच्याबरोबर वेळ घालवत होतात? सुहास शांत राहिला. अवंतिका उग्रतेने ओरडली, बोल सुहास, या न्यायालयाला सांग, तू माझा प्रत्येक क्षण, प्रत्येक आनंद, प्रत्येक आत्मीयता कोणाला दिलीस? सुहास जवळजवळ पुटपुटत मान्य करतो, हो. या कबूलनाम्यामुळे केसला अखंड कलाटणी मिळाली. सुहासचा वकील शांतपणे खुर्चीवर परत बसला. आता बोलायला सुद्धा काही उरलं नव्हतं. जज काही क्षणी खोल विचारात हरवले. नंतर म्हणाले, हे प्रकरण खूप गुंतागुंतीचे आहे. मी कोणताही निर्णय देण्यापूर्वी मिस अनामिकाशी बोलू इच्छितो. हे ऐकून सुहास आणि त्याचा वकील स्तब्ध झाले. वकील पटकन उठून म्हणाला, जज साहेब, परंतु अनामिकाचा या प्रकरणाशी काय संबंध आहे? वकील साहेब, जजांनी म्हटले, अनामिका या त्रिकोणाचा महत्त्वाचा भाग आहे. मला जाणून घ्यायचे आहे की तिला या गोष्टीची जाणीव होती का की तिचा संबंध एका विवाहित पुरुषाशी आहे जो त्याच्या घरात आपल्या बायकोसोबत राहतो? न्यायालय खऱ्या सत्तेच्या प्रत्येक थरापर्यंत पोहोचू इच्छितं. कोर्टाने अनामिकाला पुढील आठवड्यात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आणि सुनावणी ताबडतोब स्थगित केली.
पुढील आठवडा अवंतिकासाठी अत्यंत जड ठरला. सुहास आणि त्याचे कुटुंब गोंधळले होते. त्यांना भीती होती की जर अनामिकाने सत्य सांगितले तर त्यांची केस पूर्णपणे पलटी होईल आणि समाजात त्यांचा उरलेला सन्मान देखील धुळीस पडेल. त्यांनी अवंतिकावर दबाव टाकण्यासाठी सर्वच मार्ग अवलंबले. सुहासच्या वडिलांनी अवंतिकाच्या वडिलांना फोन करून धमक्या दिल्या. तुमच्या मुलीला समजावून सांगा, नाहीतर चांगलं होणार नाही. आमची पोच कुठपर्यंत आहे ते तुम्हाला माहीत नाही. सासूबाईंनी भावनिक ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. अवंतिका बाळा, या गोष्टींना घराबाहेर का आणतेस? जे झालं ते झालं. तू अट मागे घे, आम्ही तुला हवेत तेवढा पैसा देऊ. स्वतः सुहासनेही एका पाठोपाठ एक मेसेज पाठवले. अवंतिका, कृपया अनामिकाला यात ओढू नकोस. तिचा काहीच दोष नाही. तुला जे हवं आहे ते मी देऊ इच्छितो. किती पैसे हवे आहेत सांग, फक्त ही केस परत घे. पण अवंतिका आता ती पूर्वीसारखी घाबरून राहणारी मुलगी नव्हती. 5 वर्षांचा सततचा अपमान आणि न्यायालयातील झुंज यामुळे तिचं मन दगडासारखं कठोर झालं होतं. तिने कोणत्याही फोनला उत्तर दिलं नाही, कोणत्याही संदेशाला प्रतिसाद दिला नाही. तिला ठाऊक होतं ही तिच्या लढाईची अखेरची फेरी आहे आणि आता मागे हटणं शक्य नाही. पुढच्या सुनावणीला न्यायालय खचाखच भरलं होतं. सगळ्यांची नजर कटघऱ्यात उभ्या असलेल्या अनामिकेकडे होती. ती नेहमी आत्मविश्वासाने वावरणारी मुलगी होती, पण आज तिच्या चेहऱ्यावर भीती आणि गोंधळ स्पष्ट दिसत होता. कारवाई सुरू झाली. जज साहेबांनी विचारलं, मिस अनामिका, तुम्ही सुहास नाईक यांना ओळखता का? अनामिकाने शांतपणे उत्तर दिलं, हो, आम्ही एकत्र काम करतो. जज साहेबांनी पुढे विचारलं, तुम्हाला माहीत आहे का मिस्टर सुहास नाईक विवाहित आहेत? अनामिकाने सुहासकडे पाहत उत्तर दिलं, हो, आत्ता माहीत झालं. जज साहेबांनी भुवया उंचावल्या. आत्ता माहीत झालं म्हणजे? अनामिकाने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, जज साहेब, सुहासने मला सांगितलं होतं की त्याचं लग्न झालं आहे, पण ते नातं संपल्यात जमा झालेलं आहे. त्याने सांगितलं होतं त्याच्या बायकोची मानसिक अवस्था ठीक नाही. ती भांडखोर आहे, त्याला सतत छळते. आम्ही दोघं कित्येक वर्षांपासून वेगळे राहतो. फक्त घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. तो लवकरच घटस्फोट घेऊन माझ्याशी लग्न करेल असा त्याने मला विश्वास दिला होता. हे ऐकून अवंतिकाही हादरली. सुहासने फसवणूक फक्त तिच्याशीच नव्हे तर अनामिकेशीही केली होती. तो दोघींच्याही आयुष्याशी खेळत होता. अनामिकेच्या डोळ्यात पाणी आलं. ती पुढे म्हणाली, मला इथं आल्यानंतर कळलं की अवंतिकाजींची मानसिक अवस्था एकदम ठीक आहे. त्या 5 वर्षांपासून सुहासच्या घरातच राहतात आणि एका बायकोच्या अधिकारासाठी वाट बघत आहेत. सुहासने मला खोटं सांगितलं. जर मला खरं थोडं जरी कळलं असतं तर मी कधीच या नात्यात पुढे गेले नसते. मला माफ करा अवंतिकाजी. मी ही एक स्त्री आहे. तुमच्या वेदना मला समजू शकतात. माझ्याही बाबतीत फसवणूक झाली आहे. अनामिकेचं हे विधान सुहासच्या खोट्या आयुष्याचा पडदा फाडणारा क्षण ठरला. सुहासचं संपूर्ण खोटेपण उघड आलं होतं. पुरावे व साक्षीदारांचे निवेदन ऐकून न्यायाधीशांनी डोळे मिटले. जणू काही ते संपूर्ण प्रकरण आपल्या मनात तोलत होते. कोर्टात पूर्ण शांतता पसरली होती. काही क्षणांनी त्यांनी डोळे उघडले आणि अवंतिकेकडे पाहिलं. अवंतिकाजी, मी तुमच्या अटीमधल्या वेदना, अपमान आणि वर्षानुवर्षांच्या झुंजीची झळ समजू शकतो. एका स्त्रीसाठी याहून मोठा अपमान असू शकत नाही. पण कायदा आपल्या मर्यादांसह तुम्हाला तो अधिकार देऊ शकत नाही जो तुम्ही मागत आहात. तुमची अट आम्ही पूर्ण करू शकत नाही. हे ऐकून अवंतिकाचा चेहरा उतरला. तिला वाटलं तिने पराभव स्वीकारला आहे. जज साहेबांनी हळूच विचारलं, अवंतिकाजी, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. हो जज साहेब. जर सुहासने तुमची अट मान्य केली तर खरंच तुम्हाला समाधान मिळेल का? अवंतिका शांत राहिली. जबरदस्तीचं प्रेम प्रेम म्हणता येतं का? अवंतिकाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. तुम्ही अजूनही या माणसावर प्रेम करता का? अवंतिकेने हळू आवाजात उत्तर दिलं, नाही जज साहेब, मी तर या माणसाचा तिरस्कार करते.
मग तुम्हाला यांच्यासोबत एक रात्र का घालवायची आहे? जज साहेबांच्या प्रश्नाने अवंतिकेला अंतर्मुख केलं. जज साहेब, मला माहीत नाही. अवंतिकाचा आवाज थरथरला. कदाचित मला फक्त हेच सिद्ध करायचं होतं की मी सुद्धा एक स्त्री आहे. माझ्याही भावना आहेत, माझ्याही गरजा आहेत. जज साहेबांनी अवंतिकाला आपल्या जवळ बोलावलं. त्यांचा आवाज खूप मृदू होता, पण तिच्या जवळ येताच तो अंतर्मुखतेने भरलेला बापाचा सूर घेतला. बाळा, मी तुला आता जज म्हणून नाही, तर एक बाप म्हणून सांगतोय. मला पण एक मुलगी आहे, जवळपास तुझ्याच वयाची. त्यांनी खिशातून एक पर्स काढली आणि त्यातून एका हसणाऱ्या मुलीचा फोटो अवंतिकाला दाखवला. ही माझी मुलगी आराध्या. 3 वर्षांपूर्वी तिचाही घटस्फोट झाला होता. तिचा नवरा तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. तिच्या आत्मसन्मानाला पायाखाली टाकत होता. ती घटस्फोट घेऊन कोलमडलेल्या मनाने घरी आली, पूर्णपणे विखुरलेली. तिला वाटत होतं तिचं आयुष्य संपलंय. कितीतरी दिवस ती आपल्या खोलीतून बाहेर आली नाही. जज साहेबांच्या आवाजात एका बापाच्या वेदना आणि गर्व दोन्हीही जाणवत होते. एके दिवशी मी तिच्या जवळ बसून तिला म्हणालो, एका माणसाने तुला सोडून दिलं म्हणून तुझ्या आयुष्याचा अंत होत नाही. ही तुझी स्वतःची कहाणी लिहिण्याची सुरुवात आहे. तुझं अस्तित्व, तुझा आनंद, एखाद्याचं असणं किंवा नसणं काही फरक पडत नाही. तू सोन्याच्या पिंजऱ्यातून बाहेर पडलीस. आता तुझ्यासमोर उडण्यासाठी संपूर्ण आकाश मोकळं आहे. अवंतिका, आज माझी मुलगी स्वतःचं बुटीक चालवत आहे, आत्मनिर्भर आहे आणि आनंदी आहे. ती पूर्वीपेक्षा जास्त आत्मविश्वासाने भरलेली आहे. माहीत आहे का? का ती इतकी सामर्थ्यवान आहे? कारण तिने आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात देणं बंद केलं. जज साहेबांनी अवंतिकाच्या डोळ्यात पाहून विचारलं, तू जी एक रात्र मागत आहेस ते काय आहे? तू त्या माणसाकडे तुझ्या अस्तित्वाचं सर्टिफिकेट्स मागत आहेस, ज्याने कधीच तुझ्या अस्तित्वाला मान दिला नाही. तू त्याच्यासमोर तुझ्या मान सन्मानाची भीक मागत आहेस आणि त्याला सन्मानाचा अर्थही माहीत नाही. एका स्त्रीची खरी प्रतिष्ठा त्याच्या स्वीकारात नाही, तर तिच्या स्वतःच्या आत्मसन्मानात आहे, तिच्या स्वतःच्या ओळखीत आहे. तू दुबळी नाहीस, तू खूप धैर्यवान आहेस. तू 5 वर्ष एका खोट्या आणि रिकाम्या नात्याला निभावलंस. हेच तुझ्या सहनशीलतेचं प्रतीक आहे. आज तू आपल्या हक्कासाठी इथे उभी आहेस. हेच तुझं धैर्य आहे. या धैर्याला योग्य दिशा दे. या माणसाकडून केवळ एक रात्र नाही, तर संपूर्ण आयुष्य माग. या नात्याच्या सर्व बंधनापासून स्वतःला मुक्त कर आणि नवीन ओळख निर्माण कर. अशी ओळख ज्यासाठी सुहास नाईक या नावाची गरज नाही. तू फक्त अवंतिका आहेस आणि हीच तुझी सर्वात मोठी शक्ती आहे. जज साहेबांचा प्रत्येक शब्द अवंतिकाच्या जखमांवर मलम लावल्यासारखा पडत होता. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघाने वाहू लागले. पण हे अश्रू हतबलतेचे नव्हते. हे नवीन शक्ती आणि मार्ग शोधल्यामुळे होते. तिला आपला मार्ग स्पष्ट दिसत होता. ती स्वतःला सावरून उभी राहिली आणि ठाम आवाजात म्हणाली, जज साहेब, मी माझी अट मागे घेते. कोर्टात दिलासा पसरला, पण अवंतिकाने पुढे ठामपणे सांगितलं, मला या माणसाकडून घटस्फोट हवा आहे आणि माझ्या नष्ट झालेल्या 5 वर्षाची नुकसान भरपाई हवी आहे. मला माझ्या विरुद्ध झालेल्या भावनिक अत्याचाराचा न्याय हवा आहे. यानंतर जे घडले ते कोर्टाच्या इतिहासात एक उदाहरण ठरलं. न्यायाधीश जगदीश कदम यांनी अवंतिकाच्या घटस्फोटास तत्काळ मान्यता दिली. तसेच सुहास नाईकला त्याच्या भावनिक अत्याचार आणि फसवणुकीसाठी कठोर शिक्षा सुनावली. सुहासला आदेश देण्यात आला की अवंतिकेला नुकसान भरपाई म्हणून 25 लाख रुपयांची एक रकमी रक्कम द्यावी. आपल्या फ्लॅटमधील 50% हिस्सेदारी तात्काळ हस्तांतरित करावी. पुढील 3 महिने प्रत्येक आठवड्याच्या शेवटी जवळच्या महिला आश्रयगृहात सामुदायिक सेवा करावी, जेणेकरून तो स्त्रीच्या वेदनेचा आणि सन्मानाचा अर्थ प्रत्यक्ष अनुभवू शकेल. हा निकाल ऐकताच सुहास आणि त्याच्या कुटुंबावर जणू वीज कोसळली. त्यांचा अहंकार, त्यांचा पैसा, त्यांचा रुबाब, सगळं काही कोर्टात चकनाचूर झालं.
कोर्टाबाहेर पडताना अवंतिकाची मान उंच होती. तिचं प्रत्येक पाऊल ठाम होतं. ती मुक्त झाली होती. फक्त एका नात्यापासून नाही, तर आपल्या भूतकाळाच्या ओझ्यातूनही. अवंतिका, मी तुमच्याशी 2 मिनिट बोलू शकते का? ओळखीच्या आवाजाने तिला थांबवलं. अवंतिका थांबली. ती अनामिका होती. तिने पाठीमागे वळून पाहिलं. मला माहीत आहे, माफी मागून तुमचं दुःख कमी होणार नाही. तरीही मला तुमची माफी मागायची आहे. खरंच मला काहीच माहीत नव्हतं. अवंतिकाने अनामिकाकडे निरखून पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर खरा पश्चाताप स्पष्ट दिसत होता. हलक्या हसण्यासोबत अवंतिका म्हणाली, अनामिका, चूक तुझी नाही. चूक त्या मानसिकतेची आहे जी स्त्रीला फक्त वस्तू समजते, आणि चूक त्या माणसाची आहे ज्याने आपल्या दोघींनाही फसवलं. तुझी काळजी घे आणि भविष्यात कुणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नकोस, असं सांगून अवंतिकाने पुढे पाऊल टाकलं. काही अंतरावर सुहास एकटाच हरलेला, थकून गेलेला आणि लाजलेला उभा होता. अनामिकाने त्याच्याकडे पाहिलंही नाही. तोंड फिरवून आपल्या मार्गाने निघून गेली. आज सुहासने फक्त एक केस नाही, तर आपली इज्जत, पैसा, भविष्य आणि अनामिकाचं प्रेमही गमावलं होतं. अवंतिकाने आपल्या कुटुंबाबरोबर एका नव्या ध्येयाकडे पाऊल टाकलं. ही तिच्या स्वाभिमानी आयुष्याची खरी सुरुवात होती. आता ती कुणाची अपूर्ण विवाहिता नव्हती, तर पूर्णपणे स्वतंत्र आणि स्वावलंबी स्त्री होती. तर मित्रांनो, जज साहेबांनी जो निर्णय दिला तो योग्य होता का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. कथा आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.